तर सर्वांना नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. वेळ आणि तारीख तुम्हाला दाखवू. वेळ बघा 9:50 आणि तारीख जुलै 29 आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता गाडी वॉर्मअपवर आहे, CNG वर कन्वर्ट झाले. वॉर्मअप नाही, कोल्ड स्टार्ट. भाई एका भावाने मला केलं होतं की वॉर्मअप की कोल्ड स्टार्ट, तर ऑब्व्हियसली भाई कोल्ड स्टार्ट. वॉर्मअप तर ते आपण असंच बोलतो जनरली, येतं तोंडातनं लगेच. तर कोल्ड स्टार्ट गेल्या गाडीला, गाडी झाली शांत. जाऊया आता. आजचा दिवस काय आपल्याला सांगतोय, काय आपल्याकडनं मेहनत करवतोय किंवा काय आपल्याला देतोय, हे तर मीही बघतो आणि हे मी तुम्हालाही दाखवतो. चला जाऊया CNG पंपात. पहिला CNG घेऊया गाडी. तर हे चेक करा, CNG आपली झाली आहे फुल. CNG पंपच्या बाहेर तिकडे समोर CNG पंप आहे, विचुंबेवाला आपला. आणि आज ती एक मिनिट हे साफ करू द्या. आज ती नवीन मशीन लावली इकडे, त्याच्यामध्ये आपला नंबर होता. तर CNG प्रेशरने आले मस्तपैकी. आता बघूया, प्रेशर तर तिथे तर दाखवत होता किती वर्क करतंय. आणि आपण जाऊया आता ऑनलाईन. यार खूप लाईन आहे बघा, आता तरी कमी झाली. ते बघ तिथपर्यंत गाडी आहे, पूर्ण पाठपर्यंत गाडी आहेत. ते बघा तिकडे ती डिझायर दिसते ना, खूप लाईन. काय चाललंय यांचं काय माहिती. आपण जाऊया ऑनलाईन. उबेर बघा, 5 संपली आपली. तारीख दाखवतो पुन्हा एकदा. टाइम बघा 10:16 जुलै 29 आणि आपण जाऊया आता ऑनलाईन. उबरवर गेलो ऑनलाईन आणि आता आपण रॅपिडो पण चालू करूया. चला रॅपिडो पण ऑन ड्युटी. ओके, बघूया आता किती वाजता आपल्याला पहिली ट्रिप, चांगली ट्रिप लागते. तर आत्ता एक आपल्याला एक्सेल ट्रिप लागली. आधी टाइम बघून घ्या, 10:49 आणि एक एक्सेल लागले. आमनेची आहे कल्याणच्या पुढे. जाऊया आता. मी पिकअप लोकेशनला ऑलमोस्ट पोहोचलोय आणि मग ड्रॉप केल्यावरती तुम्हाला सांगतो किती फेअर झाला वगैरे ते. तर पहिला ड्रॉप झाला आपला डन. आणि फेअर किती भेटलाय, तर फेअर एवढा भेटलाय, तुम्हाला मी नीट दाखवतो. बघा हे बघा, प्रीमियर एक्सेल होती, ऑटो पेवर होतं, एवढा भेटलाय. आणि टाइम बघा 12:33, डेट पण बघा 29. आपल्याला वेळ किती लागला, तर आपल्याला एक पावणे 2 तास लागले यायला इकडे. आता चॅलेंज असं आहे की हे खूप आतमध्ये आहे, आपल्याला इकडनं बाहेर निघावं लागणार थोडं. बघूया कुठल्या साईडला जातो. डोंबिवली साईडला जातोय की ठाणे साईडला जातोय. डोंबिवली जवळ आहे इकडनं, तर मी तर प्रेफर करेन डोंबिवली साईडलाच जायचं. तर वेळ चेक करा, 2:09 29 जुलै. आणि आपला दुसरा ड्रॉप देखील झाला आहे. आपण आहोत आता ठाणेमध्ये. दुसरा ड्रॉप आपण जेव्हा डोंबिवलीकडे गेलो ना, तसंच मला एक ठाण्याचा सिडॅन बुकिंग होती. फेअर किती भेटला तर दाखवतो तुम्हाला. फेअर आपल्याला एवढा भेटला आहे. तिकडनं निघणं गरजेचं होतं, कारण की मग एकदा अडकलो ना की अडकलो, तिकडनं मग ट्रिप्स नाही भेटत. आता वेळ किती लागला तिकडनं यायला, तर 1 तास 5 मिनटं अशी लागली आपल्याला यायला इथे. आता बघूया इथनं पुढची ट्रिप कुठली भेटते ती. तर जस्ट थोडं पुढं आलो होतो, हिरानंदानी इस्टेटमध्ये एंटर केलं होतं. तर आपल्याला एक मुंबई सेंट्रलची एक्सेल लागली, ॲक्सेप्ट केली आहे मी. जाऊया कस्टमरला पिक करायला. 900 मीटरच आहेत ना, लगेच पिक करूया आणि आपला तिसरा ड्रॉप पण कम्प्लीट करूया. तर हे बघा तिसरा ड्रॉप पण आपला झाला आहे. आपण आहोत मुंबई सेंट्रलला आणि वेळ बघा 3:53. यार हा CNGला जरी प्रेशर चांगला असला तरी ट्रॅफिकने हालत खराब करते. ठीक आहे, CNG पण आपला कमीच झाला. फेअर किती भेटला तर फेअर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, थांबा 1 मिनिट. हा बघा लास्ट ट्रिप फेअर एवढा भेटला, एक्सेल होती. आता बघूया इथे CNG पंप आहे किंवा मग इकडनं अंधेरी वगैरे भेटली ना तरी बेस्ट काम होऊन जाईल. तर पुन्हा एकदा आपली CNG झाली आहे फुल. वाजले किती, 4:12 म्हणजे 4:15 झाले असतील. हा 2-3 मिनटं पाठी आहे. आता आपण इकडनं मुंबई सेंट्रलवरनं चाललोय सेनापती बापट मार्ग, म्हणजे दादरच्या इथे पॅलोडियम मॉल वगैरे आहे ना, त्या परिसरात आपण चाललोय. कारण की तिकडनंच आता आपल्याला चांगले ट्रिप भेटू शकतील. तर तिकडे जाऊया. इथे आता एवढा वेळ CNG वगैरे भरेपर्यंत होतो, पण काय ट्रिप लागली नाही. CNG कितीची आली तर 536 रुपयाची आता CNG आलेली आहे. तर आता बायकेला ईस्टवरनं आपल्याला एक डोंबिवलीची ट्रिप लागली आहे. एक्सेल आहे म्हणून मी ॲक्सेप्ट केली आहे. चाललोय पिकअप करायला आता. तर वेळ चेक करा, 7:37 29 तारीख
भाई साहब 2.5-3 तास लागले डोंबिवलीला यायला. ट्रॅफिकने बँड वाजवली. ती पण ट्रॅफिक कुठे, ड्रॉपच्या 2 किलोमीटर आधीपासनं जी ट्रॅफिक लागली या मानकोली साईडनी येताना. भाई साहेब डोंबिवलीमध्ये मानकोलीवरनं डोंबिवलीमध्ये एंटर करतो ना, ह्या रोडला बाप रे बाप ट्रॅफिक एवढी खराब, आई शपथ वाट लागली. ठीक आहे, झालाय ड्रॉप. फेअर बघा किती आहे. फेअर एवढा भेटलाय. एक्सेल ट्रिप आहे आपली, तर हिला करूया कंप्लीट. आता बघूया अजून काय भेटतंय. तर याच ठिकाणी आजची आपली 5वी ट्रिपसुद्धा कंप्लीट झाली आहे. टाईम दाखवतो तुम्हाला 8:44 आणि तारीख पण बघून 29 जुलै. फेअर किती झाला दाखवतो. 1 मिनटं मला फक्त टर्न मारू द्या. फेअर एवढा झाला आहे. डोंबिवलीवरनं कलवाला आलो आहे. कलवाचा ड्रॉप होता, घेऊन टाकला लगेच. काही तिकडे म्हणजे ट्रिप लागत नव्हत्या, तर जे भेटलं ते घेऊन टाकलं आणि पुढे सरकलो. आता इकडनं मी ऐरोलीच्या इथे जायचं माझं मन चाललं आहे. बघूया काय होईल ते तुम्हाला सांगतो. मी काय डिसाईड करतो सांगतो. तर कलवाचा ड्रॉप झाल्यानंतर मी थोडा बाहेर आलो आपला मेन रोडला, आणि तिकडनं मला आता ऐरोलीवरनं एक गोरेगावची एक्सेल ट्रिप लागली भेटली आहे. तर ते पिकअप करायला चाललो आहे मी त्यांना. तर वेळ चेक करा, 10:19 आणि तारीख जुलै 29. आणि हा बघा एवढा फेअर भेटला. ऑटो पेवर होता. आपण आलो ऐरोलीवरनं गोरेगावला, दिसतोय का. हां, गोरेगावचा ड्रॉप आपला झाला आहे. आणि आता CNG पण आली आहे कमी होत. यार आज ट्रॅफिकने खूप मारलं यार. CNG पण गेले त्यामुळे खूप जास्ती ट्रॅफिकमुळेच. आता बघूया काय ट्रिप भेटते आपल्याला. तर आता टाईम झाला आहे 10:38 आणि आपल्याला इकडनं गोरेगाववरनं ठाण्याची ट्रिप लागली आहे. रॅपिडोची आहे, ती मी ॲक्सेप्ट केली आहे. याच ठिकाणी आपला ठाण्याचा पण ड्रॉप झाला आहे. डन. वाजलेत किती बघा, 11:56, 29 जुलै तारीख. आणि फेअर किती झाला ते दाखवतो तुम्हाला मी. तर फेअर बघा एवढा झाला आहे. आणि गाडी आपली गेली रिझर्वला. CNG भरून घेऊया. तर हे बघा CNG आपली झाली आहे फुल. आणि किती रुपयाचं CNG आलं तर 618 रुपयाचं CNG आलं. इकडे खाली झाली होती यार, गाडी रिझर्वला गेली होती म्हणून जास्ती आली CNG आता. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. वाजलेत सकाळचे 4:04 झालेत आणि तारीख किती आजची तर 30 जुलै. भाई सीन झाला आपल्याला, विषय झाला. मी रात्री इकडं आलो ठाण्याला, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि मी आपलं बोललो थोडं सीट वगैरे पार्टी केली आणि आपलं काचा बिचा थोड्या खाली केल्या आणि मोबाईल असा हातातच ठेवला. एक मोबाईल खिशात ठेवला ज्याच्याने मी आता व्हिडिओ बनवला. तर झोपलो यार, समजलंच नाही मला. आणि सरळ आता 4 वाजता उठलो आहे. बघतोय तर भाई 4 वाजले. ह्याच्यामध्ये मोबाईल किती वेळा वाजला असेल, काय ट्रिप आल्या असतील काय नसतील काय माहीत नाही. आणि असं भाई साहेब झोपलो यार, ते डेंजर. तर आता उठलो आहे आणि बघितलं तर काय ट्रिप वगैरेची आता आशा करू शकत नाही आपण एवढ्या सकाळी. तर एक मुलुंड ईस्टवरनं आपल्या उल्वे पारगावची रिझर्वेशन होती. सिडानची आहे, छोटी आहे, पण घेऊन टाकली. म्हणलं आता ती एक कंप्लीट करू आणि घरी जाऊ. कारण की झोप कशी आली मला ते समजलं नाही, कारण की मला झोप येत नाही युजली. तर यार मला वाटतं ट्रॅफिकमुळे आहे ना ते डोकंसारखं हे होतं ना, त्यामुळे मला वाटतं ट्रॅफिकनी आपल्याला थकवलं आतनं, असं मला तरी वाटतं. कारण की लय ट्रॅफिक भेटली काल मला, खूप 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 जास्ती प्रमाणाच्या बाहेर. ठाण्याला पण आलो तर घोडबंदर रोड पूर्ण पॅक. तर ते मला वाटतं ते सारखं ते दिवसभर ते डोक्यात ट्रॅफिकचं राहून आहे ना, थोडं मला असं वाटतंय की स्ट्रेस झाला, त्यामुळे झोप लागली रात्री. तर हे चेक करा, आपण आलो आपल्या रिझर्वेशनच्या पिकअप लोकेशनला, जी आपण रिझर्वेशन घेतली ओलो एअरपोर्टची. टाईम चेक करा, 5 वाजायला आलेत. बघूया आता कस्टमर कधी येतात ते. तर आपला एअरपोर्टवाला ड्रॉप पण झाला आहे कंप्लीट. फेअर किती भेटला तर बघा एवढा सिडानचा होता यार.
मी असं होतं की झोपून राहिलो तर ते सगळे वांदेच झाले. बट ठीक आहे, इट्स ओके. CNG आपण भरली होती ती पण बघा 1 क्वार्टरच संपलाय फक्त. ठीक आहे यार, आपली फॉल्ट होती. आता काय झोपून राहिलं तर काय बोलणार. तर इकडून आपण धरतोय आपल्या घराची वाट. आपण काम किती केलं तर आज पण 19 तास झालेत, पण त्यातले 3-3.5 तास आरामाचे काढून टाका. एक अराउंड 3-3.5 तास काढले तर आपलं 13-14 तास ड्युटी झाली. अर्निंग आज मी टार्गेट पासनं नाही म्हणता ना 1600-1700 रुपये मी डाऊन आहे. पण ठीक आहे यार, आता काय झोप आली, झोपलो तर झोपलो. आजचा दिवस देवाला. पण याचा अर्थ हे नाही की आज कमी झालाय तर उद्या पण तसंच होईल, परवा पण तसंच होईल. अजिबात नाही, बिलकुल नाही. ही थिंकिंग ठेवायचीच नाही. कधी कधी होतं यार, देवाला दिवस द्यायचा असतो. आपण काय आता काय कुठली गोष्ट आपण मुद्दामून करत नाही. ठीक आहे, तर आता झाली आहे तर ती एक्सेप्ट करायची आणि पुढे असं की ती आपण मिस्टेक परत रिपीट नाही करायला पाहिजे असं आपण ते. आणि भाई किती काय बोला, व्हायचं तेच आहे जे वरच्याला मंजूर आहे. मी तर असं समजतो भाई, मी झोपलो तर कदाचित मला गाडी चालवताना वगैरे झोप येणार असेल वगैरे वगैरे. खूप काय विचार मी केले. बट इट्स ओके, काही टेन्शन नाही, काही लोड नाही. तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट सांगतो. आपली एक टोटल CNG 1718 रुपयाची झाली आहे. पण त्यात पण आता आपलं एकच क्वार्टर CNG गेलं आहे. म्हणजे हे एक राऊंड फिगर मी 300 रुपये तर पकडतोय. सो 1350 ते 1400 रुपये CNG गेलं आहे. 265 रुपये तर आपला काय बोलतात त्याला, हे पास उबरचा. आणि 300 रुपये आपले मेंटेनन्सचे. असे जर काढले तर 1400, 1500, 1600, 1665, 300, 1700, 1965 रुपये आपली आजची इन्व्हेस्टमेंट आहे. यार CNG खूप जास्त गेलं आहे आज, टू बी व्हेरी ऑनेस्ट. CNG खूप खाल्लं. ट्राफिक. आता मी एक प्लॅन बनवणार आहे. त्या प्लॅनच्या हिशोबानेच काम करायचं आहे. अजून आता पण आपण प्लॅनच्या हिशोबानेच करतोय. पण आज थोडंसं आहे ना ट्रॅफिकनी एक्सेलच्या नादात आहे ना, मी तुम्हाला सांगतो एक्सेल ट्रिपच्या नादात काही डिसिजन्स आज माझे चुकले. तर तसं न करता बघूया, स्मार्ट वर्क करू यार. नुसतंच आपलं काम करायचं म्हणून करायचं नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आपल्याला, जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट कमी, CNG कमी गेली पाहिजे आणि आपल्याला फायदा जास्ती झाला पाहिजे. ओके, तर ते सगळं होत राहणार आहे. तुम्हाला तर डेली समजेलच. एक रेग्युलर व्लॉग्स तुम्ही बघणार ना तर तुम्हाला पण आयडिया येणार की कसं काय, कुठे जायचं, कुठं नाही जायचं, कुठला एरिया कुठल्या टायमिंगला कसा आहे. ठीक आहे. सो जास्ती ज्ञान नाही देत मी. नाही तर काय त्यांना वाटेल भाई किती ज्ञान देतोय, हा माहिती आहे ट्रॅफिकमध्ये अडकला ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे, जाऊया घरी. आता भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, भरभरून प्रेम द्या. खूप सपोर्ट करा, खूप सपोर्टची गरज आहे तुमच्या मला. इंस्टाग्राम ID वरती पण जाऊन फॉलो करा. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.